नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पवित्र दिवशी घडलेल्या अद्भुत कथेच्या दारात उभे आहोत की जिचे स्मरण केल्याने मन शांत होते, हृदय भक्तीने भरून येते आणि घरात सुख समाधान नांदू लागते. पौष पौर्णिमेचा हा दिवस केवळ तिथी नसून तो देवदेवता, ऋषीमुनी आणि भक्त यांच्या पवित्र मिलनाचा क्षण आहे. या कथेत आहे गूढ वन, आहे प्रवाही नदी, आहे तपस्वी ऋषी, आहे तेजस्वी देवता आणि आहे भक्तीची अशी शक्ती जी सामान्य माणसाचे जीवन धन्य करून टाकते. ही कथा ऐकताना तुम्हाला प्राचीन काळाचा सुवास येईल, मंदिरातील घंटानाद कानात घुमेल आणि अंतःकरणात श्रद्धेचा दीप उजळेल. तर मित्रांनो, या दिव्य अनुभूतीसाठी मन शांत ठेवा, श्रद्धा जागी ठेवा आणि भक्तीच्या प्रवासासाठी सज्ज व्हा. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. पण त्याआधी धार्मिक मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या श्रद्धेचा आवाज कमेंटमधून व्यक्त करा. तर प्राचीन काळात हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट वनराजीने वेढलेले एक रम्य तपोवन होते, जिथे विशाल वटवृक्षांच्या सावलीत ऋषीमुनी आपली तपश्चर्या करत आणि पवित्र नदीच्या काठावर देवतांचे स्मरण करत जीवन व्यतीत करत. त्या वनातून मंद वारा वाहत असे आणि त्या वाऱ्यात औषधी वनस्पतींचा सुगंध दरवळत असे. त्या वनाच्या मध्यभागी एक पवित्र आश्रम होता, ज्याचे कौल तपश्चर्येने उजळलेले होते आणि त्या आश्रमात महातपस्वी ऋषी धर्मकेतू आपल्या पत्नीसहित शांत संयमी जीवन जगत होते. धर्मकेतू ऋषींचे मुख तेजस्वी होते, डोळ्यात करुणा होती आणि त्यांच्या वाणीमध्ये वेदांचा गूढ अर्थ सामावलेला होता. त्यांची पत्नी सुमती साध्वी होती. तिच्या सेवाभावाने आश्रम पावन झाला होता. दररोज पहाटे नदीत स्नान करून देवपूजा करणे, अतिथींना अन्न देणे आणि यज्ञकुंडाची सेवा करणे हा तिचा नित्यक्रम होता. त्या आश्रमाजवळून पवित्र मंदाकिनी नदी वाहत होती. तिच्या प्रवाहात सूर्यकिरण चमकत आणि पौष महिन्यातील थंड वारा तिच्या लाटांवर नृत्य करत असे. पौष पौर्णिमेचा दिवस जवळ येत होता आणि त्या दिवशी वनात एक वेगळीच शांतता पसरली होती. पक्षीही जणू भक्तिमग्न झाले होते. त्या दिवशी ऋषींनी विशेष व्रत करण्याचे ठरवले होते, कारण पौष पौर्णिमा ही देवतांना अत्यंत प्रिय तिथी मानली जात होती. या दिवशी केलेली पूजा, तप आणि दान यांचे फळ अनेक पटीने मिळते, अशी ऋषी परंपरेची श्रद्धा होती. आश्रमात यज्ञाची तयारी सुरू झाली होती. कुश गवत आणले जात होते, समिधा गोळा केल्या जात होत्या आणि नदीकाठी फुलांची तोरणे गुंफली जात होती. त्या दिवशी आश्रमात एक अनोखा अतिथी येणार आहे याची जणू वनदेवतांनाही चाहूल लागली होती. संध्याकाळ होताच आकाशात पौर्णिमेचा चंद्र हळूहळू उगवू लागला आणि त्याच्या शीतल प्रकाशाने संपूर्ण वन उजळून निघाले. त्या प्रकाशात आश्रम अधिकच दिव्य भासत होता. ऋषी धर्मकेतू ध्यानात बसले आणि त्यांच्या ध्यानात देवतांचे स्मरण सुरू झाले. त्यांनी मनोमन माता लक्ष्मीचे आवाहन केले, कारण पौष पौर्णिमा ही समृद्धीची जननी मानली जात होती. आणि त्या क्षणी आश्रमाच्या वातावरणात एक सूक्ष्म कंपन जाणवू लागले. वाऱ्याचा वेग थांबला, नदीचा प्रवाह मंद झाला आणि जणू काळ स्वतः थांबून त्या पवित्र क्षणाचे साक्षीदार होऊ लागला. त्या रात्री आश्रमात यज्ञ प्रज्वलित झाला. अग्निदेवाच्या ज्वाळा आकाशाला स्पर्श करत होत्या. मंत्रोच्चारात संपूर्ण वन गुंजत होते आणि चंद्रप्रकाशात देवतांचे अस्तित्व अधिकच सजीव भासत होते. त्या पवित्र यज्ञाच्या मध्यभागी एक साधा पण श्रद्धावान वनवासी आला. त्याचे वस्त्र फाटके होते, शरीर थकलेले होते, पण डोळ्यात अपार श्रद्धा होती. तो पौष पौर्णिमेच्या महात्म्याने आकृष्ट होऊन आश्रमात आला होता. त्याच्या आगमनाने या कथेचे दैवी चक्र सुरू झाले, कारण भक्ती जेव्हा निर्मळ असते तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतात आणि याच श्रद्धेच्या बीजातून पुढे घडणार होती पौष पौर्णिमेची अद्भुत आणि कल्याणकारी कथा. त्या वनवासी पुरुषाचे नाव सोमदेव होते. तो आसपासच्या पर्वतरांगांमध्ये राहणारा साधा कंदमूळ फळांवर जीवन जगणारा भक्त होता. त्याचे आयुष्य कष्टाने भरलेले होते, पण मनात देवावरील श्रद्धा अढळ होती. पौष पौर्णिमेचा महिमा त्याने वृद्ध ऋषींच्या मुखातून ऐकला होता आणि त्या दिवसाचे व्रत केल्यास जीवनातील दारिद्र्य दूर होते, असे त्याचे दृढ मत होते. म्हणूनच त्या थंड रात्री चंद्रप्रकाशात तो अनेक योजने चालत त्या आश्रमात पोहोचला होता.
त्याच्या पावलांचा आवाज जरी क्षीण होता तरी त्याच्या हृदयातील भक्तीची हाक देवतांपर्यंत पोहोचली होती. सोमदेवाने आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी नतमस्तक होऊन प्रणाम केला आणि हात जोडून उभा राहिला. धर्मकेतू ऋषींनी डोळे उघडले आणि त्यांच्या करुण नजरेने त्या थकलेल्या भक्ताकडे पाहिले. ऋषींना त्याच्या अंतःकरणातील भाव जाणवले. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि प्रेमाने बसायला सांगितले. सोमदेवाने आपली कथा सांगितली की कसे त्याचे घरदार नाही, कुठलीही संपत्ती नाही, केवळ हीच श्रद्धा आहे की या पवित्र पौष पौर्णिमेच्या दिवशी देव कृपा करतील. ऋषींनी मंद स्मित केले आणि सांगितले की पुत्रा, भक्ती हीच खरी संपत्ती आहे आणि आजचा दिवस तुझ्यासाठी कल्याणकारी ठरणार आहे. आश्रमात त्या रात्री जागरण सुरू झाले होते. साध्वी सुमतीने दीप लावले होते. यज्ञकुंडातील अग्नी स्थिर ज्वालांनी प्रज्वलित होता. चंद्र आकाशात पूर्ण तेजाने विराजमान होता आणि मंदाकिनी नदी चंद्र प्रतिबिंबात नाहून निघत होती. सोमदेवाला नदीत स्नान करण्यास सांगितले गेले. त्याने थंड पाण्यात उतरून मनोमन विष्णू आणि लक्ष्मीचे स्मरण केले. त्याचे अंग थरथरत होते, पण मन विलक्षण शांत झाले. स्नानानंतर त्याने केवळ पाने आणि थोडे जल ग्रहण करून उपवास स्वीकारला. त्याने आश्रमाच्या प्रांगणात बसून अखंड नामस्मरण सुरू केले. त्या नामस्मरणाच्या लयीमध्ये जणू वेळ विरघळून गेला. मध्यरात्रीच्या सुमारास वातावरणात एक दिव्य सुगंध पसरला. फुलांचा गंध वाऱ्यासोबत वाहू लागला आणि आकाशातून मंद प्रकाशाची धार खाली उतरू लागली. ऋषींनी जाणले की देवकृपेचा क्षण समीप आहे. त्यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. त्या प्रकाशाच्या मध्यातून एक तेजस्वी स्त्रीस्वरूप प्रगट झाले. तिच्या चरणातून कमळे उमलत होती. तिच्या हातात सुवर्ण कलश होता आणि मुखावर अपार करुणा होती. ती माता लक्ष्मी होती. पौष पौर्णिमेच्या पुण्यतिथीला भक्तांच्या हाकेला ओ देण्यासाठी ती स्वतः अवतरली होती. सोमदेवाने ते रूप पाहताच अश्रूंनी डोळे भरले. त्याने भूमीवर साष्टांग नमस्कार केला. माता लक्ष्मीने त्याच्याकडे पाहून मधुर स्वरात सांगितले की सोमदेवा, तुझी श्रद्धा मला येथे घेऊन आली आहे. या दिवशी केलेले तुझे व्रत आणि निर्मळ भक्ती तुला जीवनात सुख समृद्धी देईल. असे म्हणत तिने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्या स्पर्शाने सोमदेवाच्या जीवनातील अज्ञान, अंधार दूर झाला. त्याच्या अंतःकरणात प्रकाश पसरला आणि त्याच क्षणी आश्रमाच्या परिसरात अद्भुत शांतता नांदू लागली. देवदुंभींचा नाद जणू आकाशातून उमटला आणि वनातील प्रत्येक वृक्ष, नदी आणि प्राणी या दैवी क्षणाचे साक्षीदार झाले. माता लक्ष्मी हळूहळू प्रकाशात विलीन झाली, पण तिची कृपा त्या स्थानी स्थिरावली होती. ऋषींनी सोमदेवाला आशीर्वाद दिला आणि सांगितले की हा दिवस तुला नवी दिशा देईल आणि पौष पौर्णिमेचे व्रत मानवाला कसे तारते याचे तू जिवंत उदाहरण ठरशील. अशा प्रकारे त्या रात्रीच्या दिव्य दर्शनाने या कथेचा पुढील अध्याय उलगडण्यास सुरुवात झाली आणि पौष पौर्णिमेच्या महात्म्याची कीर्ती वनातून गावात आणि गावातून राजदरबारापर्यंत पोहोचू लागली. पौष पौर्णिमेच्या त्या दिव्य रात्रीनंतर सोमदेवाच्या जीवनाला जणू नवीन उषःकाल लाभला होता. पहाटे चंद्र मावळतीला गेला आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आश्रम उजळून निघाला. तेव्हा सोमदेव आश्रमाच्या प्रांगणात शांत बसलेला होता. त्याच्या मुखावर विलक्षण तेज दिसत होते. जणू काही अंतःकरणातील भार उतरून गेला होता. धर्मकेतू ऋषींनी सकाळची पूजा आटोपून त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला सांगितले की देवकृपा मिळाल्यानंतर केवळ वैभव नव्हे तर धर्ममार्गावर चालणे हेच खरे कर्तव्य असते. सोमदेवाने नम्रपणे मस्तक झुकवले आणि सांगितले की माता लक्ष्मीने दिलेली कृपा तो केवळ स्वतःपुरती न ठेवता इतरांच्या कल्याणासाठी वापरेल. ऋषींच्या आशीर्वादाने तो आश्रमातून बाहेर पडला आणि मंदाकिनी नदीच्या काठाने चालू लागला. त्या मार्गावर त्याला अनेक आश्चर्यकारक गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ज्या पूर्वी कधीच घडल्या नव्हत्या. ज्या भूमीवर तो पाय ठेवत होता ती भूमी अधिक सुपीक भासू लागली. झाडांवर फळे अधिकच भरू लागली आणि वाटेत भेटणारे लोक त्याच्याकडे आपोआप आकर्षित होत होते. काही अंतरावर एक छोटेसे ग्राम होते, जे अनेक वर्षे दुष्काळाने होरपळले होते. त्या गावातील लोक नदी आटल्याने आणि पीक न उगवल्याने निराश झाले होते. सोमदेव तेथे पोहोचला तेव्हा ग्रामस्थांनी त्याच्याकडे एक साधा वनवासी म्हणूनच पाहिले, पण त्याच्या वाणीत असलेल्या शांततेने आणि डोळ्यांतील करुणेने त्यांचे मन जिंकले. त्याने ग्रामदेवतेच्या छोट्या मंदिरात पौष पौर्णिमेच्या व्रताचा महिमा सांगितला आणि सर्वांना एकत्र येऊन सामूहिक पूजा करण्यास प्रवृत्त केले. त्या दिवशी योगायोगाने पुन्हा पौष पौर्णिमेची रात्र आली होती. ग्रामस्थांनी नदीकाठी दीप प्रज्वलित केले, उपवास केला आणि अंतःकरणपूर्वक देवांचे स्मरण केले. मध्यरात्री आकाशात ढग जमू लागले आणि दीर्घकाळानंतर पावसाच्या धारांनी भूमी ओलावली. ग्रामस्थ आनंदाने अश्रू ढाळू लागले. त्यांनी जाणले की ही माता लक्ष्मीचीच कृपा आहे.
सोमदेवाचे नाव गावोगावी पसरू लागले, पण तो स्वतःला कधीही चमत्कार करता मानत नव्हता. तो नेहमी म्हणे की श्रद्धा आणि पौष पौर्णिमेचे व्रत हेच खरे सामर्थ्य आहे. काही काळाने त्या प्रदेशाचा राजा वनभद्र याला या घटनांची वार्ता मिळाली. राजा वनभद्र धर्मप्रिय आणि न्यायी होता, पण राज्यात वाढणाऱ्या दारिद्र्याने तो चिंतेत होता. त्याने सोमदेवाला राजदरबारात बोलावले. राजमहालात प्राचीन स्तंभ आणि देवतांच्या मूर्तींनी सजलेले सभागृह होते. सोमदेव तेथे पोहोचला तेव्हा राजाने त्याचा सन्मान केला आणि त्याच्याकडून पौष पौर्णिमेच्या महात्म्याविषयी ऐकले. सोमदेवाने अत्यंत नम्रतेने सर्व कथा सांगितली आणि राजालाही त्या दिवशी व्रत करण्याचा सल्ला दिला. राजा वनभद्राने पौष पौर्णिमेला संपूर्ण राज्यात दीपदान, अन्नदान आणि पूजा करण्याचा आदेश दिला. त्या रात्री राजमहालातील मंदिरात भव्य यज्ञ झाला. ऋषी धर्मकेतू यांनाही आमंत्रित करण्यात आले आणि त्यांच्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर पावन झाला. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात राजाच्या राज्यावर जणू समृद्धीची छाया पडली. पुढील दिवसांत राज्यातील नद्या भरून वाहू लागल्या, शेतांत सोनेरी धान्य डोलू लागले आणि प्रजेच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागले. राजा वनभद्राने सोमदेवाला आपला गुरु मानले, पण सोमदेवाने राजवैभव नाकारून पुन्हा वनमार्ग स्वीकारला, कारण त्याला माहीत होते की त्याचे कार्य संपलेले नाही. पौष पौर्णिमेच्या पवित्र तिथीचा संदेश अजून दूरवर पोहोचवायचा आहे आणि जिथे जिथे श्रद्धा आहे तिथे तिथे देवकृपा नक्की प्रगट होते, हे सिद्ध करण्यासाठी त्याचा प्रवास अजून सुरूच होता. सोमदेवाने राजदरबाराचा मान नाकारून जेव्हा पुन्हा घनदाट वनाचा मार्ग धरला तेव्हा त्याच्या मनात कोणताही अभिमान नव्हता, तर केवळ सेवा आणि कृतज्ञतेचा भाव होता. तो चालत असताना वनातील प्रत्येक वृक्ष जणू त्याला ओळखत होता. पक्षी त्याच्या आसपास घिरट्या घालत होते आणि पवित्र नदीचे प्रवाह त्याला मार्ग दाखवत होते. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो एका विस्तीर्ण अरण्यात पोहोचला, जिथे अनेक तपस्वी ऋषी विविध आश्रमांत वास करत होते. त्या अरण्यात प्राचीन काळापासून एक गूढ मंदिर होते. असे म्हटले जात होते की त्या मंदिरात कधी काळी देवीने स्वतः वास्तव्य केले होते, पण काळाच्या ओघात ते मंदिर दुर्लक्षित झाले होते आणि आता तेथे केवळ शांतता आणि स्मृती उरल्या होत्या. सोमदेव त्या स्थानी पोहोचताच त्याच्या अंतःकरणात विलक्षण कंपन जाणवले. त्याने भूमीवर बसून ध्यान केले आणि माता लक्ष्मीचे स्मरण केले. पौष पौर्णिमेचा दिवस जवळ येत होता आणि त्या अरण्यातील ऋषींना त्याने एकत्र बोलावले. सोमदेवाने त्यांना त्या पवित्र तिथीचे महात्म्य सांगितले आणि सांगितले की विस्मृतीत गेलेले हे मंदिर पुन्हा जागृत करणे हे आपले कर्तव्य आहे. ऋषींनी त्याच्या शब्दांना अनुमोदन दिले आणि सर्वांनी मिळून मंदिराची स्वच्छता सुरू केली. कोसळलेले दगड बाजूला करण्यात आले, वेली आणि झुडपे काढून टाकण्यात आली आणि देवतेच्या गर्भगृहात दीप प्रज्वलित करण्यात आले. पौष पौर्णिमेच्या संध्याकाळी त्या मंदिरात पहिल्यांदाच पुन्हा मंत्रोच्चार घुमले. चंद्रप्रकाश मंदिराच्या शिखरावर पडत होता आणि वातावरण भक्तिरसाने भरून गेले होते. त्या रात्री सर्व ऋषी आणि वनवासी उपवास करून जागरण करत बसले होते. सोमदेवाने अखंड नामस्मरण सुरू ठेवले. मध्यरात्री अचानक मंदिरातील दीपांची ज्योत अधिकच प्रखर झाली आणि गर्भगृहातून दिव्य प्रकाश बाहेर येऊ लागला. त्या प्रकाशात एक देवी स्वरूप प्रकट झाले. तिच्या मुखावर तेज होते, डोळ्यांत करुणा होती आणि हातात वरदहस्त होता. ती माता अन्नपूर्णा होती. तिने सांगितले की जेथे श्रद्धा आहे तेथे मी सदैव वास करते आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी केलेली सेवा अन्नधान्य आणि समाधान देते. तिच्या आशीर्वादाने त्या अरण्यातील आश्रमांमध्ये कधीही अन्नाची कमतरता भासली नाही. पुढील काळात दूर दूरहून साधू संत त्या मंदिरात येऊ लागले आणि पौष पौर्णिमेचे व्रत करू लागले. सोमदेव मात्र कुठेही स्थिर राहिला नाही, कारण त्याला माहीत होते की देवकृपा एका स्थानी मर्यादित नसते, ती चालत्या भक्तासोबत प्रवास करते. काही काळाने तो एका विशाल नदीच्या काठावर पोहोचला, जिथे एक प्राचीन नगर वसले होते. त्या नगरात वैभव होते, पण लोकांच्या मनात असंतोष होता, कारण वैभव असूनही अंतःकरण रिकामे होते. सोमदेवाने तेथेही पौष पौर्णिमेची कथा सांगितली आणि लोकांना बाह्य संपत्तीपेक्षा अंतर्गत श्रद्धेचे महत्त्व समजावले. पौर्णिमेच्या रात्री नगरातील मुख्य मंदिरात भव्य दीपोत्सव झाला. हजारो दीपांच्या प्रकाशात संपूर्ण नगर न्हाऊन निघाले. त्या रात्री अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडले. वैर विसरले गेले, दानधर्म वाढला आणि लोकांच्या मनात समाधान नांदू लागले. सोमदेव शांतपणे हे सर्व पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते, कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद केवळ त्याच्यावर नव्हता, तर ज्यांना तो स्पर्श करत होता त्यांच्या जीवनातही उमटत होता.
अशा प्रकारे पौष पौर्णिमेची पवित्र परंपरा पुन्हा नव्याने जागृत होत होती आणि त्या परंपरेचा दिव्य वाहक म्हणून सोमदेव इतिहासात अजरामर होत चालला होता. नगरातून बाहेर पडताना सोमदेवाच्या मनात गहन शांतता होती, कारण त्याला जाणवले होते की जिथे जिथे तो जात होता तिथे केवळ कथा पोहोचत नव्हती, तर लोकांच्या अंतःकरणात सुप्त असलेली श्रद्धा जागी होत होती. तो पुढे चालत असताना मार्गात विस्तीर्ण शेतभूमी लागली, जिथे शेतकरी कष्ट करत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते, कारण निसर्गाचा कोप आणि ग्रहदशेचा भय त्यांना सतावत होते. सोमदेव त्या भूमीवर थांबला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याने त्यांना सांगितले की निसर्ग हा देवाचा अंश आहे आणि श्रद्धेने केलेले कर्म कधीही व्यर्थ जात नाही. पौष पौर्णिमेच्या दिवशी भूमीला आणि जलाला नमन करून केलेली पूजा धान्य समृद्धी देते, असे त्याने सांगितले. त्या शेतकऱ्यांनी प्रथम संकोच केला, पण सोमदेवाच्या साधेपणामुळे आणि डोळ्यांतून झळकणाऱ्या सत्यामुळे त्यांचा विश्वास बसला. पौष पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी नदीकाठी एकत्र येऊन स्नान केले, भूमीवर दीप ठेवले आणि कृतज्ञतेने देवांचे स्मरण केले. त्या रात्री चंद्रप्रकाशात शेतांवर मंद वारा वाहू लागला आणि जणू भूमीने त्यांचे आभार मानले. पुढील दिवसात त्या शेतांमध्ये पीक जोमाने उगवू लागले आणि शेतकऱ्यांच्या घरात आनंद परतला. या घटनेनंतर सोमदेवाची कीर्ती आणखी पसरली, पण तो स्वतःला केवळ एक साधा माध्यम मानत राहिला. काही दिवसांनी तो एका प्राचीन आश्रमात पोहोचला, जिथे वृद्ध ऋषी शरभंग तपस्येत लीन होते. त्या ऋषींचे शरीर दुर्बल झाले होते, पण त्यांची साधना अद्याप अखंड होती. सोमदेवाने त्यांची सेवा केली, पाणी आणले, औषधी वनस्पती गोळा केल्या आणि त्यांच्या चरणी बसून मौनातच श्रद्धा व्यक्त केली. पौष पौर्णिमेच्या दिवशी त्या आश्रमात विशेष पूजा झाली. शरभंग ऋषींनी सोमदेवाला सांगितले की या तिथीचे खरे रहस्य म्हणजे दान आणि क्षमा. त्या दिवशी केलेली क्षमा अनेक जन्मांचे बंधन तोडते. ऋषींच्या शब्दांनी सोमदेव अधिकच अंतर्मुख झाला आणि त्याने ठरवले की पुढे तो जिथे जाईल तिथे केवळ समृद्धीची नव्हे तर क्षमाभावाचीही शिकवण देईल. आश्रमातून निघाल्यावर त्याचा मार्ग एका पर्वतीय प्रदेशाकडे वळला, जिथे थंडी तीव्र होती आणि लोकांचे जीवन कठीण होते. त्या प्रदेशात एक राजवाडा होता, ज्याचा राजा बलाढ्य पण क्रूर स्वभावाचा होता. प्रजेवर अन्याय होत होता आणि लोक भयभीत होते. सोमदेवाने ते ऐकले तेव्हा त्याचे हृदय व्याकुळ झाले. त्याने त्या राजवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. राजदरबारात पोहोचल्यावर पहारेकऱ्यांनी त्याला अडवले, पण त्याच्या शांत तेजामुळे त्याला आत नेण्यात आले. राजासमोर उभा राहून सोमदेवाने कोणताही भय न बाळगता पौष पौर्णिमेची कथा सांगितली. त्याने राजाला सांगितले की समृद्धी ही केवळ संपत्तीने येत नाही, तर न्याय आणि करुणेने येते. पौष पौर्णिमेच्या दिवशी जर तू प्रजेवर दया दाखवलीस तर देव तुझ्यावर कृपा करतील. हे शब्द राजाच्या अंतःकरणाला भिडले. त्या रात्री राजाने प्रथमच उपवास केला, प्रजेची क्षमा मागितली आणि दीपदान केले. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात राजाच्या मनातील अंधार दूर झाला. पुढील दिवसात त्याच्या स्वभावात परिवर्तन झाले आणि राज्यात शांतता नांदू लागली. सोमदेव त्या बदलाचा साक्षीदार झाला आणि त्याने जाणले की देवाची कृपा कधीकधी कठोर हृदयालाही वितळवते. अशा प्रकारे पौष पौर्णिमेचा संदेश केवळ भक्तांपर्यंत नव्हे तर राजांपर्यंत पोहोचत होता आणि सोमदेव हा त्या संदेशाचा निस्वार्थ वाहक बनत चालला होता. त्याचा प्रवास अजूनही थांबलेला नव्हता, कारण प्रत्येक नव्या स्थानी त्याला देवकार्याची नवी हाक ऐकू येत होती आणि त्या हाकेला प्रतिसाद देणे हेच आता त्याच्या जीवनाचे एकमेव ध्येय झाले होते. क्रूर राजाच्या राज्यातून बाहेर पडताना सोमदेवाच्या पावलांत थकवा नव्हता, तर मनात एक गूढ समाधान होते. कारण जिथे अन्याय होता तिथे न्यायाची पहाट त्याने पाहिली होती. तो पुढे पर्वत उतारावरून खाली उतरू लागला, तेव्हा विस्तीर्ण दर्या धुक्याने भरलेल्या होत्या आणि त्या धुक्यातून वाहणारा वारा जणू देवतांचे कुजबुजणारे संदेश घेऊन येत होता. काही अंतर चालल्यानंतर तो एका पवित्र संगमस्थळी पोहोचला, जिथे दोन नद्या एकमेकांत विलीन होत होत्या. त्या संगमाला ऋषी परंपरेत अत्यंत पावन मानले जात होते, कारण असे मानले जाई की येथे देवता अदृश्य रूपात वास करतात.
त्या ठिकाणी एक जुना आश्रम होता, ज्याच्या भिंतींवर काळाची छाया पडली होती, पण तरीही तेथील वातावरण तपश्चर्येने भारलेले होते. त्या आश्रमात अनेक वर्षांपासून एक मौनव्रती साधक राहत होता, ज्याचे नाव अनंत होते. तो कोणाशीही बोलत नसे आणि केवळ ध्यानात लीन असे. सोमदेव त्या आश्रमात पोहोचला तेव्हा त्याने अनंत साधकाला प्रणाम केला आणि त्याच्या शेजारी शांत बसून ध्यानात सहभागी झाला. पौष पौर्णिमेचा दिवस जवळ येत होता आणि त्या संगमावर त्या दिवशी विशेष शक्ती जागृत होते, असे ऋषी सांगत असत. संपूर्ण दिवस दोघेही मौनात बसले. संध्याकाळी चंद्र उगवला तेव्हा संगमाच्या पाण्यावर चंद्रप्रकाशाची रुपेरी वाट तयार झाली. त्या क्षणी अनंत साधकाने प्रथमच डोळे उघडले आणि सोमदेवाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत दीर्घकालीन तपस्येची ज्योत होती. त्याने अत्यंत शांत स्वरात सांगितले की पुत्रा, आज पौष पौर्णिमेच्या रात्री तू येथे आला आहेस, हे केवळ योगायोग नाही तर देवांचा संकेत आहे. त्याने सांगितले की या संगमावर अनेक वर्षांपूर्वी एका राजाने अहंकार त्यागून दान केले होते आणि त्या घटनेनंतर हे स्थान अधिक पवित्र झाले. सोमदेवाने ती कथा ऐकून अंतःकरणात कृतज्ञता अनुभवली. पौष पौर्णिमेच्या रात्री दोघांनी संगमात स्नान केले आणि पाण्याला अर्घ्य अर्पण केले. त्यावेळी अचानक पाण्याच्या मध्यातून तेजस्वी प्रकाश प्रगट झाला आणि त्या प्रकाशात एक दिव्य पुरुष स्वरूप दिसले. त्याच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म होते आणि मुखावर अपार शांती होती. तो श्री विष्णू होता. संगमाच्या पवित्रतेमुळे आणि भक्तीच्या आवाहनामुळे तो स्वतः प्रगट झाला होता. श्री विष्णूंनी सांगितले की पौष पौर्णिमा ही समतोलाची तिथी आहे. या दिवशी केलेले कर्म मनुष्याच्या आयुष्यात संतुलन आणते. त्यांनी सोमदेवाला आशीर्वाद दिला की तुझ्या मार्गाने चालणाऱ्यांना कधीही दिशाहीनता भासणार नाही आणि अनंत साधकाला सांगितले की त्याची तपस्या पूर्ण झाली आहे. त्या दर्शनाने दोघांचेही नेत्र अश्रूंनी भरले आणि ते भूमीवर नतमस्तक झाली. प्रकाश हळूहळू नाहीसा झाला, पण त्या संगमात विलक्षण शांती नांदू लागली. पुढील सकाळी अनंत साधकाने मौनव्रत सोडून आश्रमातील लोकांना पौष पौर्णिमेचे महात्म्य सांगण्यास सुरुवात केली आणि सोमदेव पुढील प्रवासासाठी निघाला. त्या संगमापासून काही अंतरावर एक प्राचीन वसाहत होती, जिथे लोकांमध्ये मतभेद आणि कलह वाढले होते. सोमदेव तेथे पोहोचला आणि लोकांना एकत्र बसवून सांगितले की पौष पौर्णिमेच्या दिवशी मनातील वैर त्यागल्यास देव स्वतः मध्यस्थी करतात. त्या वसाहतीतील लोकांनी त्या दिवशी एकमेकांची क्षमा मागितली, दीप प्रज्वलित केले आणि संगमाचे जल घराघरांत नेले. त्या रात्री त्यांचे कलह निवळले आणि पुन्हा बंधुभाव निर्माण झाला. सोमदेव दूर उभा राहून हे दृश्य पाहत होता. त्याच्या मनात नम्रता होती, कारण त्याला ठाऊक होते की तो केवळ एक प्रवासी आहे. खरी किमया श्रद्धेची आणि पौष पौर्णिमेच्या दिव्य शक्तीची आहे. अशा प्रकारे प्रत्येक नव्या स्थानी या तिथीचे वेगवेगळे पैलू उलगडत होते. कधी समृद्धी, कधी क्षमा, कधी संतुलन, तर कधी शांती, आणि त्या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणून सोमदेव पुढे पुढे चालत राहिला. त्याच्या पावलांखालील मार्ग आता केवळ मातीचा नव्हता, तर भक्तीने पावन झालेला मार्ग होता आणि त्या मार्गावरून पुढे अजून कितीतरी जीवनांना प्रकाश मिळणार होता हे त्याला जाणवत होते. म्हणूनच त्याने पुन्हा एकदा आकाशाकडे पाहून मौनातच देवांचे आभार मानले आणि पुढील दिशेला निर्धाराने प्रस्थान केले. संगमस्थळ मागे टाकून सोमदेव जेव्हा पुढे निघाला तेव्हा त्याच्या मनात एक विलक्षण स्थैर्य निर्माण झाले होते. कारण आता तो केवळ कथा सांगणारा प्रवासी नव्हता, तर देवकृपेचा जिवंत साक्षीदार बनला होता. पुढे चालत असताना त्याला एका विशाल वनप्रदेशाची चाहूल लागली, जिथे सूर्यकिरणही जमिनीपर्यंत पोहोचण्याआधी पानांत कडखळत होते. त्या वनात प्राचीन काळापासून अनेक ऋषींची तपोभूमी होती, पण अलीकडील काळात तेथील शांती भंग पावली होती, कारण काही वनवासी टोळ्यांमध्ये भय आणि अज्ञान पसरले होते. ते देवांना विसरून केवळ उपजीविकेसाठी हिंसक मार्ग स्वीकारू लागले होते. सोमदेव त्या वनात पोहोचताच त्याला ते वातावरण जाणवले. पक्ष्यांचे कलरव कमी झाले होते आणि वाऱ्यातही अस्वस्थता होती. त्याने एका झाडाखाली बसून ध्यान केले आणि माता लक्ष्मी तसेच श्री विष्णूचे स्मरण केले. त्याचवेळी वनातील काही लोक त्याच्याजवळ आले. त्यांच्या हातात शस्त्रे होती, पण चेहऱ्यावर संभ्रम दिसत होता. सोमदेवाने त्यांच्याकडे पाहून कोणताही भय न दाखवता शांत स्वरात संवाद सुरू केला. त्याने त्यांना सांगितले की भय आणि लोभ हे अज्ञानातून जन्मतात आणि श्रद्धेनेच त्यांचा नाश होतो.
त्याने पौष पौर्णिमेची कथा सांगितली की या दिवशी केलेले व्रत केवळ संपत्ती देत नाही तर मनातील हिंसा शमवते. काही काळाने त्या वनवासियांच्या नेत्रांतून कठोरता कमी होऊ लागली. त्यांनी सोमदेवाला आपल्या वस्तीमध्ये नेले, जिथे वृद्ध स्त्रिया आणि लहान मुले भयभीत अवस्थेत राहत होते. सोमदेवाने सर्वांना एकत्र बसवले आणि सांगितले की पौष पौर्णिमेच्या रात्री वनदेवता आणि नदी देवता जागृत असतात आणि जर मन शुद्ध ठेवून पूजा केली तर वन पुन्हा समृद्ध होते. त्या लोकांनी प्रथमच सामूहिक पूजा करण्याचा निर्णय घेतला. पौर्णिमेच्या संध्याकाळी त्यांनी वनातील स्वच्छ जागी दीप लावले, पवित्र झाडांना फुले अर्पण केली आणि नदीत अर्घ्य सोडले. त्या रात्री चंद्रप्रकाशात संपूर्ण वन उजळून निघाले आणि अनेक दिवसांपासून न दिसलेले प्राणी निर्भयपणे बाहेर येऊ लागले. जणू वनाने पुन्हा श्वास घेतला. त्या वनवासियांनी जाणले की हिंसा सोडून श्रद्धेचा मार्ग स्वीकारल्यावर जीवनात शांतता येते. पुढील दिवसांत त्यांनी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली वनसंवर्धन सुरू केले आणि त्या प्रदेशात पुन्हा संतुलन निर्माण झाले. सोमदेव पुढे निघाला तेव्हा त्या वनाने जणू त्याला निरोप दिला. काही अंतरावर त्याला एक प्राचीन नगराचे अवशेष दिसले, जिथे कधी काळी भव्य राजवाडे आणि मंदिरे होती, पण आता तेथील वैभव नष्ट झाले होते. त्या नगरात एक वृद्ध पुजारी एकटाच राहत होता, जो अजूनही भग्न मंदिरात दीप लावत असे. सोमदेव त्याच्याजवळ गेला आणि त्याच्याशी संवाद साधला. त्या वृद्धाने सांगितले की या नगराचा नाश अहंकारामुळे झाला आणि देवांची अवहेलना केल्याने समृद्धी निघून गेली. सोमदेवाने त्याला धीर दिला आणि सांगितले की श्रद्धा कधीही उशिरा जागृत होत नाही. पौष पौर्णिमेच्या दिवशी जर मनापासून पूजा केली तर भग्नतेतूनही नवजीवन जन्म घेते. त्या रात्री त्या दोघांनी भग्न मंदिरात पौष पौर्णिमेची पूजा केली. तुटलेल्या स्तंभांमध्ये दीप लावले आणि भग्न मूर्तींना जल अर्पण केले. मध्यरात्री अचानक वाड्याचा झोत थांबला आणि मंदिरात एक अलौकिक शांतता पसरली. वृद्ध पुजाऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, कारण अनेक वर्षांनंतर त्याला देवसन्निधीची अनुभूती झाली. पुढील दिवसांत आसपासच्या गावांतील लोक त्या मंदिरात येऊ लागले आणि हळूहळू त्या नगराच्या पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू झाली. सोमदेव मात्र पुन्हा पुढे निघाला, कारण त्याला ठाऊक होते की त्याची भूमिका केवळ बी पेरण्याची आहे. फळ देणे हे काळावर आणि देवकृपेवर अवलंबून आहे. त्याच्या पावलांचा ठसा जिथे जिथे पडत होता तिथे श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होत होती आणि पौष पौर्णिमेचा संदेश नवनव्या रूपात उलगडत होता. कधी वनाच्या शांततेत, कधी भग्न नगराच्या वेदनेत, तर कधी माणसांच्या अंतःकरणातील अंधारात प्रकाश देत तो पुढे चालत राहिला. आणि त्या प्रवासात त्याला अधिकाधिक जाणवू लागले की देव ही केवळ मूर्तीमध्ये नसून श्रद्धेने जागृत झालेल्या प्रत्येक हृदयात वास करतात. आणि पौष पौर्णिमा ही त्या दिव्य सत्याची आठवण करून देणारी पवित्र तिथी आहे. वनातील शांततेचा संदेश पाठीशी ठेवून सोमदेव जेव्हा पुढे मार्गक्रमण करू लागला तेव्हा काळ जणू वेगळीच गती घेत होता. कारण आता त्याच्या अंतःकरणात अनुभवांचे साठे जमा झाले होते आणि त्या अनुभवांमधून त्याची श्रद्धा अधिक गडद होत चालली होती. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो एका विस्तीर्ण मैदानी प्रदेशात पोहोचला, जिथे दूरवर पसरलेली नदी वळणावळणाने वाहत होती आणि तिच्या काठावर अनेक गावे वसलेली होती. त्या प्रदेशात लोक परिश्रमी होते, पण त्यांच्या जीवनात सतत अपयश येत होते. विवाह होत नव्हते, संतती होत नव्हती आणि जे काही मिळत होते ते टिकत नव्हते. या दुःखामुळे त्या लोकांचे मन खचले होते. सोमदेव त्या गावात पोहोचताच काही वृद्धांनी त्याला आपल्या व्यथांची कहाणी सांगितली. त्याने शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि त्यांना सांगितले की अनेकदा जीवनातील अडथळे हे बाह्य नसून अंतर्गत असतात आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी मनाची शुद्धी केली तर मार्ग आपोआप मोकळा होतो. त्याने त्या गावात एका जुन्या मंदिराचा शोध घेतला, जे नदीकाठच्या उंच टेकडीवर होते, पण अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने त्याची अवस्था जीर्ण झाली होती. सोमदेवाने गावकड्यांना एकत्र करून त्या मंदिराची सेवा करण्यास सांगितले. काहींनी शंका व्यक्त केली तर काहींनी आशा धरली. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन मंदिराची स्वच्छता केली, देवतेला स्नान घातले आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून पूजा करण्याचे ठरवले. पौर्णिमेची रात्र आली तेव्हा नदीच्या पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब इतके स्पष्ट दिसत होते की जणू आकाश भूमीवर उतरले होते. त्या प्रकाशात गावकऱ्यांनी दीप प्रज्वलित केले आणि मनातील दुःख देवचरणी अर्पण केले. मध्यरात्री मंदिरात शांततेची लाट पसरली आणि अनेकांना अंतःकरणात हलकेपणाची अनुभूती आली. पुढील दिवसांत त्या गावात हळूहळू बदल दिसू लागले. काही घरांत शुभवार्ता पोहोचल्या, काहींचे रखडलेले कार्य पूर्ण झाले आणि लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटू लागले. सोमदेवाने हे पाहून देवांचे स्मरण केले आणि सांगितले की पौष पौर्णिमेची कृपा हळूवार असते पण टिकाऊ असते.
त्या गावातून निघताना काही तरुणांनी त्याच्यासोबत पुढे येण्याची इच्छा व्यक्त केली, कारण त्यांना वाटले की हा प्रवास केवळ बाह्य नाही तर अंतर्गत परिवर्तनाचाही आहे. सोमदेवाने त्यांना समजावले की प्रत्येकाने आपापल्या स्थानी राहून श्रद्धेचा दीप जपावा आणि देवकार्य करावे. तो पुढे एकटाच निघाला. काही अंतरावर त्याला एक भव्य राजमार्ग लागला, जिथे व्यापारी बैलगाड्यांतून प्रवास करत होते. पण त्यांच्या मनात सतत असुरक्षितता होती, कारण मार्गावर लुटमार होत असे. सोमदेवाने त्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना पौष पौर्णिमेच्या दिवशी प्रवास न करता मार्गदेवतेची पूजा करण्याचा सल्ला दिला. त्या दिवशी त्यांनी एकत्र येऊन नदीकाठी पूजा केली आणि आपापल्या लोभाचा त्याग करण्याची प्रतिज्ञा केली. पुढील प्रवासात त्यांना कोणताही अडथळा आला नाही आणि त्यांनी जाणले की देवकृपा ही केवळ स्थिर जीवनातच नव्हे तर प्रवासातही संरक्षण देते. त्या मार्गावरून पुढे जाताना सोमदेव एका विशाल सरोवराजवळ पोहोचला, जिथे कमळे फुललेली होती आणि पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते. त्या सरोवराच्या काठावर एक प्राचीन गुरुकुल होते, जिथे बालकांना वेदविद्या शिकवली जात होती. पण अलीकडे तेथे मतभेद निर्माण झाले होते. गुरूंमध्ये अहंकार वाढला होता आणि शिष्य गोंधळले होते. सोमदेवाने गुरुकुलात प्रवेश करून कोणताही उपदेश न करता पौष पौर्णिमेच्या दिवशी सामूहिक ध्यानाचा प्रस्ताव ठेवला. त्या रात्री गुरु आणि शिष्य एकत्र बसले आणि अंतःकरणात डोकावले. त्या ध्यानानंतर अनेकांच्या मनातील अहंग वितळला आणि पुन्हा परस्पर सन्मान निर्माण झाला. गुरुकुलाचे वातावरण शुद्ध झाले. सोमदेवाने तेथून निघताना जाणले की पौष पौर्णिमा ही केवळ एक तिथी नसून आत्मपरीक्षणाची संधी आहे, जिथे मनुष्य आपले दोष पाहून त्याग करू शकतो. पुढील प्रवासात त्याला अनेक लहान मोठे अनुभव आले. कधी नदीने मार्ग रोखला तर कधी पर्वताने, पण प्रत्येक वेळी श्रद्धेने मार्ग सापडत गेला. त्याच्या मनात आता कोणतीही अपेक्षा उरली नव्हती, कारण त्याला कळून चुकले होते की देवकृपा ही मागितल्यावर नव्हे तर समर्पण केल्यावर मिळते. आणि पौष पौर्णिमेचा खरा अर्थ हाच आहे की जीवनातील प्रत्येक पौर्णिमा आपण अंतःकरणात उजळवावी. अशा भावनेने तो पुढे चालत राहिला आणि दूरवर दिसणाऱ्या नवीन प्रदेशाकडे पाहून त्याला जाणवले की अजून अनेक कथा, अजून अनेक जीवनं त्याच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यांना श्रद्धेच्या एका स्पर्शाची गरज आहे. आणि त्या प्रत्येक स्पर्शामध्ये पौष पौर्णिमेचे दिव्य रहस्य लपलेले आहे. नवीन प्रदेशाच्या दिशेने वाटचाल करत असताना सोमदेवाच्या पावलांना आता थकवा जाणवत नव्हता, कारण त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली श्रद्धा त्याला सतत बळ देत होती. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो एका विस्तीर्ण राज्य मर्यादेत प्रवेश केला, जिथे निसर्ग सुंदर होता, नद्या भरभरून वाहत होत्या, जंगल समृद्ध होते. पण तरीही त्या राज्यावर एक अदृश्य भय पसरलेले होते. लोक आपापसात कुजबुजत होते की राजवंशावर शाप आहे, कारण अनेक वर्षांपासून त्या राज्यात युवराज जन्माला येत नव्हता. राजा आणि राणी यांची सेवा, पूजा, दान सर्व काही सुरू होते, पण समाधान नव्हते. सोमदेवही वार्ता ऐकून त्या राजधानीकडे निघाला. राजधानीत प्रवेश करताच त्याला भव्य प्राचीन मंदिरे, उंच प्रासाद आणि प्रशस्त सभागृहे दिसली. पण त्या वैभवामागे दडलेली चिंता त्याला स्पष्ट जाणवत होती. राजमहालाजवळील मंदिरात तो थांबला. तेथे प्रमुख पुजारी वृद्ध आणि व्यथित होता. सोमदेवाने त्याच्याशी संवाद साधला आणि जाणले की राजाने अनेक यज्ञ केले, पण पौष पौर्णिमेचे व्रत केवळ विधी म्हणून झाले होते, त्यात अंतःकरणाचा सहभाग नव्हता. सोमदेवाने त्याला सांगितले की देव विधीपेक्षा भाव पाहतात आणि पौष पौर्णिमा ही अहंकार सोडून समर्पण करण्याची तिथी आहे. त्या पुजाऱ्याने राजाला ही गोष्ट सांगण्याची तयारी दर्शवली. पौष पौर्णिमेचा दिवस जवळ येत होता आणि संपूर्ण राजधानीत तयारी सुरू झाली. राजाने सोमदेवाला दरबारात बोलावले. सोमदेवाने कोणताही दिखावा न करता शांतपणे आपले विचार मांडले. त्याने सांगितले की राजा असूनही जर मनात अपेक्षा आणि भय असेल तर देवकृपा अडखळते. पौष पौर्णिमेच्या दिवशी जर राजा स्वतः प्रजेप्रमाणे साधेपणाने उपवास करेल आणि अंतःकरणातून देवांना हाक देईल तर उत्तर नक्की मिळेल. राजाने प्रथम संकोच केला, पण राणीच्या आग्रहामुळे आणि सोमदेवाच्या निश्चल दृष्टीमुळे तो तयार झाला. पौर्णिमेच्या दिवशी राजाने राजवैभव बाजूला ठेवले, साधे वस्त्र परिधान केले आणि राणी समवेत नदीकाठी स्नान केले. त्यांनी कोणतीही मागणी न करता केवळ कृतज्ञतेने देवांचे स्मरण केले. संपूर्ण राजधानीत दीपदान, अन्नदान झाले आणि मंदिरांत अखंड नामस्मरण सुरू झाले. मध्यरात्री चंद्रप्रकाशात राजमहालाच्या मंदिरात एक विलक्षण शांतता पसरली.
राणी ध्यानात असताना तिच्या अंतःकरणात उबदार प्रकाश जाणवला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला मातृत्वाची अनुभूती झाली. दुसऱ्या दिवशी राजाने सोमदेवाला कृतज्ञतेने वंदन केले आणि काही काळातच राज्यात आनंद वार्ता पसरली. राणी गर्भवती असल्याची बातमी सर्वत्र पोहोचली. प्रजेने हे माता लक्ष्मीची आणि पौष पौर्णिमेची कृपा मानली. राजधानीत उत्सव साजरे झाले. पण सोमदेवाने कोणताही सन्मान स्वीकारला नाही. त्याने राजाला सांगितले की हा आशीर्वाद केवळ राजघराण्यासाठी नाही तर संपूर्ण प्रजेच्या कल्याणासाठी आहे. पुढील महिन्यात राज्यात सुव्यवस्था वाढली, अन्याय कमी झाला आणि लोकांच्या मनातील भय दूर झाले. सोमदेव राजधानीतून निघाला तेव्हा अनेकांनी त्याला आशीर्वाद दिले. काही अंतरावर त्याला एक दुर्गम पर्वतीय आश्रम दिसला, जिथे काही साध्वी मातृशक्तीची उपासना करत होत्या. त्या आश्रमात स्त्रियांच्या दुःखासाठी प्रार्थना केली जात होती, पण अनेकांना समाधान मिळत नव्हते. सोमदेवाने तेथे पौष पौर्णिमेचे महात्म्य सांगितले आणि सांगितले की ही तिथी स्त्रीशक्तीस विशेष प्रिय आहे. पौर्णिमेच्या रात्री त्या आश्रमात विशेष पूजा झाली. साध्वींनी दीप प्रज्वलित करून आपल्या वेदना देवचरणी अर्पण केल्या. त्या रात्री अनेकांच्या मनातील जडत्व हलके झाले आणि त्यांनी नव्या आत्मविश्वासाने जीवन स्वीकारण्याचा निर्धार केला. सोमदेव पुढे निघताना जाणत होता की प्रत्येक स्थानी पौष पौर्णिमेचे रूप वेगळे आहे. कधी ते संतती देते, कधी शांती, कधी धैर्य, तर कधी न्याय. पण त्या सर्वांचा केंद्रबिंदू एकच आहे, निर्मळ श्रद्धा आणि समर्पण. त्याच्या मनात आता एक गूढ आनंद होता, कारण त्याला जाणवले होते की देवकार्य पूर्णत्वाकडे जात आहे आणि त्याचा प्रवास आता अंतिम टप्प्याकडे वळू लागला आहे, जिथे या सर्व अनुभवांचे सार एकत्र येणार आहे आणि पौष पौर्णिमेची खरी सुंदर कथा पूर्णत्वास जाणार आहे. राजधानीचा सुवर्णप्रभा मागे टाकून सोमदेव पुढे निघाला. तेव्हा त्याच्या अंतःकरणात एका विचित्र शांततेसोबत गूढ जाणीव दाटून आली होती. जणू प्रवासाचा शेवट जवळ येत आहे, पण त्या शेवटातच एका नव्या प्रारंभाची चाहूल आहे. तो चालत चालत एका विस्तीर्ण पठारावर पोहोचला, जिथे आकाश जणू अधिक जवळ भासत होते आणि वाऱ्यात तपस्येचा गंध मिसळलेला होता. त्या पठाराच्या मध्यभागी एक प्राचीन आश्रम होता, ज्याच्या प्रवेशद्वारावर कोरीव लेख होता की येथे काळ थांबतो आणि आत्मा बोलतो. त्या आश्रमात महर्षी कालकेतू तपस्येत लीन होते. असे सांगितले जाई की त्यांनी अनेक युगांचे परिवर्तन पाहिले होते आणि काळाच्या प्रवाहाला साक्षी राहिले होते. सोमदेव त्या आश्रमात प्रवेश करताच वातावरणात विलक्षण गंभीरता जाणवली. ऋषी कालकेतू ध्यानातून बाहेर आले आणि त्यांनी सोमदेवाकडे पाहताच मंद स्मित केले, जणू ते त्याची वाटच पाहत होते. त्यांनी सांगितले की पुत्रा, तुझा प्रवास बाह्य जगात जरी दीर्घ वाटत असला तरी अंतःकरणात तो फार आधीच पूर्ण झाला आहे. पौष पौर्णिमेच्या या चक्रातून तुझे शिकलास ते आता एकत्र करून समजून घेण्याची वेळ आली आहे. त्या रात्री पौष पौर्णिमाच होती आणि आश्रमात विशेष अनुष्ठानाची तयारी सुरू झाली होती. ऋषींनी सोमदेवाला त्या अनुष्ठानात सहभागी होण्यास सांगितले आणि सांगितले की ही पूजा केवळ देवांना नाही तर काळालाही अर्पण केली जाते, कारण काळ हा देखील देवाचाच अंश आहे. संध्याकाळी सर्व शिष्यांनी आश्रमाच्या प्रांगणात दीप लावले आणि मंत्रोच्चार सुरू झाले. चंद्र उगवताच त्याचा प्रकाश थेट आश्रमाच्या मध्यभागी असलेल्या यज्ञकुंडावर पडला आणि त्या प्रकाशात अग्निज्वाळा अधिकच तेजस्वी झाल्या. सोमदेव ध्यानात बसला आणि त्याच्या मनात मागील सर्व अनुभव एक एक करून उलगडू लागले. वनातील शांती, राजदरबारातील परिवर्तन, शेतकऱ्यांचे आनंदाश्रू, भग्न मंदिरातील पुन्हा जागृत झालेली श्रद्धा, हे सर्व जणू एका अदृश्य सूत्राने जोडलेले होते. त्या ध्यानात त्याला जाणवले की पौष पौर्णिमा ही केवळ एक दिवस नाही तर चक्र आहे, जे मनुष्याला वेळोवेळी स्वतःकडे परत आणते. मध्यरात्री ऋषी कालकेतू यांनी मौन भंग करून सांगितले की आजच्या रात्री जो आपले जीवनातील भ्रम त्यागतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. त्यांनी सोमदेवाला एक प्रश्न विचारला की तुझ्या मते पौष पौर्णिमेची खरी देणगी कोणती आहे? सोमदेवाने काही काळ डोळे मिटले आणि मग अत्यंत शांत स्वरात उत्तर दिले की ही तिथी माणसाला आठवण करून देते की तो एकटा नाही, त्याच्या कष्टांवर आणि अश्रूंवर कोणीतरी साक्ष ठेवून आहे. ऋषी समाधानी झाले आणि त्यांनी सांगितले की हेच सत्य आता तुला पुढे पोहोचवायचे आहे. त्या क्षणी आश्रमाच्या आकाशात ढग गोळा झाले आणि मंद गडगडाट झाला, पण पाऊस पडला नाही.
जणू निसर्गही त्या संवादाला साक्ष देत होता. अनुष्ठान संपल्यानंतर ऋषींनी सोमदेवाला आशीर्वाद दिला आणि सांगितले की आता तुझा प्रवास लोकांमध्ये कमी आणि अंतःकरणांमध्ये अधिक असेल, कारण कथा सांगण्यापेक्षा लोकांना ऐकण्याची क्षमता देणे हे पुढील कार्य आहे. सकाळी सूर्य उगवताना सोमदेव आश्रमातून बाहेर पडला तेव्हा त्याला कोणताही ठराविक मार्ग दिसत नव्हता, पण मनात स्पष्ट दिशा होती. तो आता कोणत्याही गावात थांबला नाही, कोणत्याही राजदरबारात गेला नाही. तो केवळ जिथे लोकांचे डोळे खाली झुकलेले दिसत होते तिथे थांबून शांतपणे बसत असे आणि पौष पौर्णिमेची गोष्ट सांगत नसे, तर त्या तिथीचा भाव त्याच्या आचरणातून प्रकट होत असे. लोक त्याच्याकडे पाहूनच शांत होत होते आणि त्यांच्या मनातील भार हलका होत होता. काही काळातच अशी आख्यायिका पसरली की एका पौष पौर्णिमेला आलेल्या यात्रेकऱ्याने अनेकांचे जीवन बदलले, पण त्याचे नाव कुणालाच माहीत नाही. सोमदेव याबद्दल कधीच चिंतित नव्हता, कारण त्याला कळून चुकले होते की जेव्हा कथा व्यक्तीपेक्षा मोठी होते तेव्हाच ती अमर होते. त्या रात्री पुन्हा एकदा पौष पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आणि सोमदेव नदीकाठी बसून त्या चंद्राकडे पाहत राहिला. त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित होते, कारण त्याला जाणवले होते की हा चंद्र जिथे जिथे प्रकाश टाकतो तिथे तिथे त्याची कथा आपोआप पोहोचते आणि कदाचित पुढील युगांमध्येही कोणीतरी ही कथा ऐकून आपल्या अंतःकरणातील अंधार दूर करेल. हीच भावना घेऊन तो शांतपणे उठला आणि अंधारात विलीन झाला. पण पौष पौर्णिमेचा प्रकाश मागे राहिला, जो अजूनही असंख्य जीवनांना मार्ग दाखवत होता. सोमदेव अंधारात विलीन झाला तरी त्याच्या पावलांचा ठसा अदृश्य झाला नव्हता, कारण जिथे जिथे तो थांबला होता तिथे श्रद्धेची ऊब अजूनही शिल्लक होती. काही काळानंतर त्याच प्रदेशात एक भीषण संकट उद्भवले. दीर्घकाळ पाऊस न झाल्याने नद्या आटू लागल्या, वने कोरडी पडू लागली आणि लोकांच्या मनात पुन्हा भय दाटू लागले. त्या संकटात लोकांना सोमदेवाची आठवण येऊ लागली, पण तो कुठेच दिसत नव्हता. काहींनी त्याला देवदूत मानले तर काहींनी ऋषींचा अवतार, पण प्रत्यक्षात तो केवळ एक साधा भक्त होता, ज्याने श्रद्धेचा मार्ग दाखवला होता. त्या संकटग्रस्त प्रदेशात एक वृद्ध माता राहत होती, जिने अनेक पौष पौर्णिमा पाहिल्या होत्या. तिच्या स्मरणात अजूनही सोमदेवाने सांगितलेले शब्द घुमत होते. तिने गावकड्यांना एकत्र केले आणि सांगितले की संकटात बाहेरून कोणी येईल याची वाट पाहण्यापेक्षा आपणच अंतःकरणात दिवा पेटवायला हवा. तिने सर्वांना पौष पौर्णिमेच्या दिवशी एकत्र येण्यास सांगितले आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता देवांचे स्मरण करण्यास सांगितले. त्या दिवशी गावकऱ्यांनी नदीकाठी जाऊन आटलेल्या पात्रातही अर्घ्य सोडले, कारण त्यांचा विश्वास पाण्यावर नव्हे तर श्रद्धेवर होता. त्यांनी एकमेकांची क्षमा मागितली, जुने वैर विसरले आणि गरजूंसाठी आपले थोडे अन्न वाटून घेतले. पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला तेव्हा जरी नदीत पाणी नव्हते तरी लोकांच्या डोळ्यात आशेचे अश्रू होते. त्या रात्री वाऱ्याची दिशा बदलली आणि दूरवर ढगांची कुजबूज ऐकू येऊ लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे आकाश ढगांनी भरले आणि मंद पावसाच्या सरी कोसळू लागल्या. लोक आनंदाने ओरडू लागले, पण त्या वृद्ध मातेने शांतपणे हात जोडले आणि सांगितले की ही केवळ पावसाची कृपा नाही तर पौष पौर्णिमेच्या भावाची फळे आहेत. या घटनेनंतर लोकांना जाणवले की सोमदेव जरी दिसत नसला तरी त्याने दिलेला संदेश त्यांच्या जीवनात जिवंत आहे. त्या प्रदेशातील आश्रमांमध्ये पुन्हा यज्ञ सुरू झाले. ऋषीमुनी लोकांना सांगू लागले की पौष पौर्णिमा ही केवळ संकट दूर करणारी तिथी नाही, तर संकटात मन स्थिर ठेवण्याची शक्ती देणारी तिथी आहे. काही वर्षांनी त्या प्रदेशात एक भव्य मंदिर उभारण्यात आले, ज्यात कोणत्याही व्यक्तीची मूर्ती नव्हती, तर केवळ पौर्णिमेचा चंद्र आणि दीप यांचे प्रतीक होते. त्या मंदिरात लोक येऊन शांत बसत आणि आपल्या अंतःकरणातील गोंधळ सोडून जात. तेथे कोणताही पुजारी नव्हता, कारण प्रत्येक भक्त स्वतःच पुजारी होता आणि प्रत्येकाचे अंतःकरणच गर्भगृह बनले होते. असे सांगितले जाई की पौष पौर्णिमेच्या रात्री त्या मंदिरात बसलेल्यांना विलक्षण शांती अनुभवायला मिळते. काहींना आपले उत्तर मिळते तर काहींना आपला मार्ग. त्या मंदिराची कीर्ती दूर दूर पसरली, पण त्यासोबत सोमदेवाचे नाव कुठेही कोरले गेले नाही, कारण त्याची कथा नावापेक्षा भावावर आधारलेली होती.
वृद्ध ऋषी सांगत की काही आत्मे असे असतात जे काळात मिसळून जातात, पण त्यांच्या स्पर्शाने इतिहासाची दिशा बदलते. सोमदेव त्यांच्यातलाच एक होता. काळाच्या ओघात लोकांनी पौष पौर्णिमेला केवळ व्रत म्हणून नव्हे, तर आत्मशुद्धीचा दिवस म्हणून स्वीकारले. त्या दिवशी लोक नद्या स्वच्छ करत, वने जपत, वृद्धांची सेवा करत आणि मनातील कटुता सोडून देत. मुलांना या कथांची गोष्ट सांगितली जाई आणि सांगितले जाई की कधीतरी एक साधा वनवासी या भूमीवरून चालून गेला आणि जाताना श्रद्धेचे दीप पेटवून गेला. त्या दीपांचा प्रकाश आजही आपण अनुभवतो, असे म्हणत ते आकाशातल्या चंद्राकडे पाहत. पौष पौर्णिमेचा नाद करत त्या कथांचा शेवट करत नसत, कारण ती कथा संपत नव्हती. ती प्रत्येक पौर्णिमेला पुन्हा जन्म घेत होती आणि ज्या ज्या हृदयात श्रद्धा जागी होत होती, तिथे तिथे सोमदेव पुन्हा प्रकट होत होता. अशा प्रकारे त्याची कथा एका व्यक्तीची न राहता काळाची बनली आणि पौष पौर्णिमेची खरी सुंदर कथा म्हणून पिढ्यानपिढ्या जिवंत राहिली. कारण जिथे भक्ती आहे तिथे देव आहेत, आणि जिथे देव आहेत तिथे कोणतीही अंधाराची रात्र कायम टिकत नाही. हेच सत्य या कथेतून प्रत्येकाला समजू लागले. आणि म्हणूनच पौष पौर्णिमेचा चंद्र उगवला की लोक आजही मनोमन त्या अदृश्य भक्ताला नमन करतात, ज्याने त्यांना अंतःकरणातील प्रकाश ओळखायला शिकवले. काळ पुढे सरकत राहिला आणि सोमदेवाची कथा आता लोककथांमधून विधींमध्ये मिसळू लागली. परंतु त्या कथेमागील भाव जसा होता तसाच शुद्ध राहिला. एका दूरच्या प्रदेशात जिथे दाट अरण्य आणि खोल दऱ्या यांचे साम्राज्य होते, तिथे एक लहानसे राज्य वसले होते. त्या राज्याचा राजा वृद्ध झाला होता आणि त्याच्या मनात एकच चिंता होती की त्याच्या पश्चात राज्याचा धर्ममार्ग टिकेल का. कारण युवराज अजून बालक होता आणि सभोवतालच्या राजांकडून संकटाची छाया दाटत होती. त्या राज्यात एक प्राचीन मंदिर होते, जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झाले होते आणि पौष पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तेथे कोणी जात नसे. एके दिवशी त्या मंदिराच्या पुजाऱ्याला स्वप्न पडले की चंद्रप्रकाशात एक अनोळखी भक्त उभा आहे आणि तो सांगत आहे की जेव्हा राज्य संकटात असेल तेव्हा पौष पौर्णिमेचा दीप पुन्हा पेटवा. पुजारी घाबरून जागा झाला आणि त्याने ही गोष्ट राजाला सांगितली. राजाच्या अंतःकरणातही एक ओढ निर्माण झाली आणि त्याने ठरवले की येणाऱ्या पौष पौर्णिमेला स्वतः त्या मंदिरात जाऊन पूजा करायची. त्या दिवशी राजाने सर्व राजवैभव बाजूला ठेवले. साध्या वस्त्रात तो मंदिरात आला. त्याच्यासोबत केवळ काही सेवक आणि पुजारी होते. मंदिरात प्रवेश करताच त्याला एक विलक्षण शांतता जाणवली, जणू कुणीतरी अदृश्य हाताने त्याचे डोके थोपटले आहे. राजाने दीप प्रज्वलित केला आणि कोणतीही मागणी न करता केवळ हेच प्रार्थिले की माझ्या राज्यात धर्म आणि न्याय टिकू दे. पौर्णिमेचा चंद्र मंदिराच्या गाभाऱ्यातील पाण्याच्या पात्रावर प्रतिबिंबित झाला आणि त्या क्षणी राजाच्या मनातील भीती वितळून गेली. दुसऱ्या दिवशी सीमारेषेवरून आलेल्या संकटाच्या वार्ता खोट्या ठरल्या आणि शेजारील राजांनी मैत्रीचा हात पुढे केला. राजाला जाणवले की ही केवळ राजनैतिक घटना नाही, तर पौष पौर्णिमेच्या भावाची फलश्रुती आहे. त्या घटनेनंतर त्या राज्यात पौष पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाऊ लागले. लोक त्या दिवशी केवळ पूजा न करता एकमेकांशी संवाद साधत, वाद मिटवत आणि सामूहिक भोजन करत. काही वर्षांनी युवराज मोठा झाला आणि त्याने राज्याची सूत्रे हाती घेतली. त्याला बालपणापासून ही कथा ऐकवली गेली होती की कधीतरी एक साधा भक्त येऊन गेला, ज्याने देवांना नव्हे तर माणसांना बदलले. युवराजाने सिंहासनावर बसल्यावर पहिल्याच पौष पौर्णिमेला राज्यातील सर्व कैद्यांना मुक्त केले आणि अन्यायकारक कर रद्द केले. प्रजेने हे पाहून त्याला धर्मराज म्हणायला सुरुवात केली. त्या काळात त्या प्रदेशात एक भयंकर रोग पसरला असे मानले जाई की तो रोग भीतीमुळे वाढत होता. लोक घराबाहेर पडत नव्हते आणि एकमेकांपासून दूर राहत होते. युवराजाने पुन्हा एकदा पौष पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना नदीकाठी एकत्र बोलावले आणि सांगितले की भयापेक्षा विश्वास मोठा असतो. त्या दिवशी लोकांनी नदीत स्नान केले, दीप प्रज्वलित केले आणि एकमेकांना आधार दिला. काही दिवसांतच रोगाची तीव्रता कमी झाली आणि लोकांच्या मनात पुन्हा धैर्य निर्माण झाले. ऋषीमुनी सांगू लागले की जेव्हा समुदाय एकत्र येतो तेव्हा निसर्गही त्याला साथ देतो आणि पौष पौर्णिमा ही त्या ऐक्याची आठवण करून देणारी तिथी आहे. काळाच्या ओघात त्या राज्यातील मंदिरात एक शिलालेख कोरला गेला, ज्यावर कोणाचेही नाव नव्हते. फक्त एवढेच लिहिले होते की श्रद्धेने केलेला दीप अंधारापेक्षा मोठा असतो. यात्रेकरू दूर दूरहून येऊन तो लेख वाचत आणि मौनात नतमस्तक होत. काहींना वाटे की त्या मंदिरात आजही एखादी अदृश्य छाया फिरते, जी लोकांच्या मनातील भार हलका करते.
वृद्ध लोक मुलांना सांगत की तोच सोमदेव आहे जो काळात विरघळून गेला आहे, परंतु त्याचा भाव अजूनही जिवंत आहे. अशा प्रकारे पौष पौर्णिमेची कथा एका प्रदेशापुरती मर्यादित न राहता काळाच्या प्रवाहात वाहत राहिली. प्रत्येक संकटात, प्रत्येक बदलात लोक त्या तिथीकडे पाहू लागले, कारण त्यांना माहीत होते की त्या दिवशी देव बाहेरून नव्हे तर आतून बोलतात, आणि जो त्या आवाजाला ऐकतो त्याचे जीवन आपोआप योग्य मार्गावर येते. म्हणूनच पौष पौर्णिमेचा चंद्र उगवला की लोक आजही घराबाहेर येऊन आकाशाकडे पाहतात आणि मनोमन एकच भावना व्यक्त करतात की या प्रकाशात आम्हालाही थोडे उजळू दे. पौष पौर्णिमेचा प्रकाश आता कथांमधून उतरून लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता, आणि ज्या ज्या प्रदेशातून ही कथा वाहत गेली तिथे तिथे एक समान धागा विणला गेला. तो म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि अंतःकरणातील शुद्धता. अनेक वर्षांनंतर त्याच हिमालयाच्या पायथ्याशी, जिथून कधीकाळी सोमदेवाचा प्रवास सुरू झाला होता, तिथे पुन्हा एकदा पौष पौर्णिमेची रात्र अवतरली होती. त्या तपोवनात आता अनेक आश्रम वसले होते. नद्या स्वच्छ वाहत होत्या, वटवृक्षांच्या सावलीत साधक ध्यान करत होते, आणि त्या पवित्र वातावरणात एक शांत उत्सुकता पसरली होती. कारण वृद्ध ऋषी सांगत होते की या रात्री पौष पौर्णिमेचे सर्व फल एकत्र प्रगट होते. त्या दिवशी विविध प्रदेशांतून लोक त्या तपोवनात येऊ लागले. काही शेतकरी होते ज्यांना कधी दुष्काळातून मुक्ती मिळाली होती, काही व्यापारी होते ज्यांना सुरक्षिततेचा मार्ग सापडला होता, काही स्त्रिया होत्या ज्यांच्या मनाला धैर्य मिळाले होते, काही राजदूत होते ज्यांनी न्यायाचा अर्थ समजून घेतला होता, आणि काही साधक होते ज्यांनी मौनातून उत्तर शोधले होते. हे सर्वजण एकमेकांना ओळखत नव्हते, पण त्यांच्या अनुभवांमध्ये एक अदृश्य समानता होती. पौष पौर्णिमेने त्यांच्या जीवनाला स्पर्श केला होता. रात्री चंद्र उगवला तेव्हा संपूर्ण तपोवन रुपेरी प्रकाशात न्हाऊन निघाले, आणि त्या प्रकाशात लोकांनी एकमेकांच्या कथांचा धागा जोडायला सुरुवात केली. कुणी सांगितले की एका वनवासी भक्ताने त्याला मार्ग दाखवला, कुणी म्हणाले की एका अनोळखी यात्रेकराच्या शब्दांनी त्याचे जीवन बदलले, कुणी सांगितले की संकटात एका वृद्ध मातेने दिलेला सल्ला त्याला तारून गेला. आणि हळूहळू सर्वांच्या लक्षात आले की या सर्व कथांचा मूळ स्रोत एकच आहे. नाव वेगळे होते, ठिकाणे वेगळी होती, पण भाव एकच होता. त्या क्षणी आश्रमातील वृद्धतम ऋषी पुढे आले आणि त्यांनी सांगितले की सोमदेव हा कोणत्याही एका देहात अडकलेला नव्हता. तो पौष पौर्णिमेचा भाव बनून प्रत्येकाच्या जीवनात अवतरला होता. ज्या क्षणी मनुष्य अहंकार सोडतो त्या क्षणी सोमदेव प्रगट होतो. ज्या क्षणी क्षमा केली जाते त्या क्षणी सोमदेव जिवंत होतो. आणि ज्या क्षणी कोणतीही अपेक्षा न ठेवता दीप पेटवला जातो त्या क्षणी पौष पौर्णिमेचे खरे दर्शन घडते. ऋषींच्या शब्दांनी संपूर्ण सभेत मौन पसरले. प्रत्येकजण अंतःकरणात डोकावू लागला, आणि त्यांना जाणवले की ज्याला ते शोधत होते तो बाहेर नव्हता तर आतच होता. त्या रात्री कोणताही भव्य यज्ञ झाला नाही, कोणतेही मोठे विधी झाले नाहीत. फक्त प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात एक दीप प्रज्वलित केला. काहींनी डोळे मिटून कृतज्ञता व्यक्त केली, काहींनी अश्रू ढाळले, तर काहींनी फक्त शांत बसून चंद्राकडे पाहिले. आणि त्या क्षणी काळ जणू थांबला. त्या तपोवनात कोणालाही चमत्कार दिसला नाही, पण अनेकांना उत्तर मिळाले, आणि तोच सर्वात मोठा चमत्कार होता. पहाट होताच लोक एक एक करून निघू लागले. कोणताही निरोप नव्हता, कोणतीही घोषणा नव्हती, पण प्रत्येकाच्या पावलांत एक नवीन स्थैर्य होते. कारण त्यांनी पौष पौर्णिमेची कथा ऐकली नव्हती तर अनुभवली होती, आणि त्या अनुभवाने त्यांना शिकवले होते की सुख समृद्धी बाहेरून मिळत नाही, ती मन शुद्ध झाल्यावर आपोआप प्रगट होते. सोमदेव कुठेच दिसला नाही, पण त्या दिवशी कोणीही त्याची उणीव जाणवली नाही, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणात तो उपस्थित होता. आणि त्या क्षणापासून पौष पौर्णिमा केवळ कथा राहिली नाही तर एक जिवंत परंपरा बनली, जी काळाच्या प्रत्येक वळणावर माणसाला स्वतःकडे परत आणत राहिली. आणि याच ठिकाणी ही कथा शेवटाकडे झुकू लागली, कारण जेव्हा सत्य पूर्णत्वास जाते तेव्हा शब्द आपोआप शांत होतात, आणि उरतो तो फक्त प्रकाश, जो पौष पौर्णिमेच्या चंद्रासारखा नितळ आणि शाश्वत असतो. आज आपण ऐकलेली पौष पौर्णिमेची ही पवित्र कथा केवळ कथा नाही तर एक जिवंत अनुभूती आहे, जी मन शुद्ध करते, श्रद्धा वाढवते आणि जीवनात सुख समृद्धीचा मार्ग उघडते. अशा कथा ऐकून जर तुमचे मन शांत झाले असेल, डोळे ओलावले असतील किंवा अंतःकरणात भक्तीचा दीप उजळला असेल, तर ही अनुभूती इतरांपर्यंत पोहोचवणे हेही एक पुण्यकर्म आहे. पौष पौर्णिमेच्या प्रकाशासारखी ही कथा अधिकाधिक भक्तांपर्यंत जावी हीच आमची प्रार्थना आहे.
भक्तांनो, धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने कमेंट करा. तुमचा एक छोटासा प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणा ठरतो आणि अशाच प्राचीन भक्तिकथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे बळ देतो. तुमच्या श्रद्धेला आणि वेळेला मनापासून वंदन.